नमस्कार. आजच्या राजकीय प्रवाहात आपलं स्वागत. मी रोहिदास सोले. आज दिवसभरात राजकीय घडामोडी चा फराळ आपल्याला खरं तर आज चाखायला मिळणार आहे. आज दिवसभरात महाविकास आघाडीमधील तिकिटाचा तिढा सुटलेला आहे. याशिवाय आमदार दिलीप मोहिते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच महाविकास आघाडीमधील थोडी डोकेदुखी ठरणारी अजून एक घटना खरं तर उजेडात आली आहे. काँग्रेसने उमेदवारी अर्ज दाखल केलाय आणि दिवसभरात कुणी उमेदवारी अर्ज दाखल केले त्या सगळ्या गोष्टीवर आपण पाहणार आहोत. याशिवाय अक्षय जाधव यांना महाराष्ट्र स्वराज्य पक्षानं उमेदवारी दिलेली आहे. या सगळ्या गोष्टी आपण आजच्या राजकीय फराळात पाहणार आहोत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्याचा शेवटचा दिवस आहे. आज दिवसभरात खूप म्हणजे आतापर्यंत विचार केला तर 22 तारखेपासून आजपर्यंत 45 व्यक्तींनी 101 नामनिर्देशन पत्राची विक्री केली. त्यामध्ये 13 उमेदवारांची संख्या आहे आणि 18 पत्र आहेत. यामध्ये साधारण विचार केला तर 15 उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत. यामध्ये विशेष मुख्यत्वानं विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसकडून विशेषतः महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसनेही आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शेलपिंपळगाव दोंडकरवाडीचे अमोल बाजीराव दोंडकर यांनी काँग्रेसतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. बहुजन समाज पार्टीचे अनिकेत गोरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याशिवाय आज दिवसभराचा विचार केला तर गुंडाळवाडीचे प्रकाश काळे, चिखलगावचे किसन गोपाळे, वाकी बुद्रुकचे साहेबराव जाधव, सागर बनसोडे यांनी कोयळीचे आहेत त्यांनी अर्ज दाखल केला. याशिवाय कोयळीतर्फे चाकण भूदेव शिंदे आणि अनिकेत गोरे यांनी आज दिवसभरात उमेदवारी अर्ज दाखल केले. आता उमेदवारी अर्ज विक्रीचा किंवा खरेदी करण्याचा विषय आपण विचारात घेतला तर मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अंकुश राक्षे यांच्यासाठी मच्छिंद्र राक्षे यांनी आज अपक्ष म्हणून 2 उमेदवारी अर्ज खरेदी केले आहेत. याशिवाय सुरेखा दिलीप मोहिते यांच्यासाठी अपक्ष म्हणून 2 अर्ज संतोष विठ्ठल भांगे यांच्या नावाने विक्री झालेले आहेत. शरदचंद्र पवार पक्षाचे अतुल देशमुख ज्यांना खरं तर उमेदवारी पक्षानं म्हणजे मिळाली असताना विरोधकांच्या संघर्षामुळे किंवा विरोधकांनी अतुल देशमुख यांच्यावर अनेकांनी विरोध दर्शवला यांच्या तिकिटाबाबत आणि त्यांनी खरं तर अपक्ष म्हणून 2 अर्ज घेऊन गेले. त्यांचे कार्यकर्ते अमोल सांडवोर यांनी हे उमेदवारी अर्ज घेऊन गेलेले आहेत. अमोल पवार जे खरं तर मशालीकडून प्रबळ इच्छुक होते ते तिकिटाच्या स्पर्धेत असताना अखेरच्या क्षणाला अमोल पवार आणि बाबाजी काळे या दोघांपैकी तिकीट कुणाला देणार याबाबत खूप उत्सुकता शिगेला पोहोचली असताना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून बाबाजी काळे यांच्या नावाला पसंती मिळाली आणि आज उद्धव ठाकरे त्यानंतर पक्षाचे नेते संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत बाबाजी काळे यांना पक्षानं एबी फॉर्म देऊन बाबाजी काळे यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे. याशिवाय पुढे जाऊन अजून बाळासाहेब उर्फ मारुती कळराम चौधरी यांनीही आज अर्ज विक्री केलाय. याशिवाय स्वप्नील ज्ञानेश्वर आव्हाड यांनी अक्षय ज्ञानेश्वर जाधव आणि आकाश ज्ञानेश्वर जाधव चाकण यांच्यासाठी अर्ज घेतलेले आहेत. विशेष म्हणजे दिलीप दत्तात्रय मोहिते राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासाठी मुबीन नजीर काझी चाकणचे आहेत यांनी 2 अर्ज घेऊन गेलेले आहेत. एकंदरीत पूर्ण विचार केला तर आजपर्यंत 101 नामनिर्देशन पत्रांची विक्री झालेली आहे आणि हा सगळा सारीपाट पाहता उद्याचा शेवटचा दिवस आहे. उद्या दिवसभरात अर्थातच मशाल उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून अर्ज दाखल केला जाईल. याशिवाय महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अक्षय जाधव हे सुद्धा उद्या उमेदवारी पक्षातर्फे दाखल करतील आणि विशेष म्हणजे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक तालुका समन्वयक असतील अंकुश राक्षे यांचाही उमेदवारी अर्ज दाखल होईल. विशेष म्हणजे तुतारी चिन्हासाठी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून प्रबळ इच्छुक असलेले अतुल देशमुख उद्या अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या सगळ्या घडामोडी बघता महायुती महाविकास आघाडीमध्ये आता अर्ज दाखल करणं त्यानंतर माघार घेणं मधल्या काळात पक्षश्रेष्ठींकडून मनधरणी करणं या सगळ्या घडामोडी पाहता
कोणत्या महाविकास आघाडीला कितपत यश येतंय उमेदवारांची मनधरणी करण्यात, किंवा महायुतीच्याही घटक पक्षातील किती हे करतात हे आपण भविष्यात आपल्याला पाहता येईल. आज दिवसभरात विषय महत्वाचा केला तर आज दिवसभरात आणखीन एक महत्वाची घडामोड आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसनं उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. काँग्रेसचे उमेदवार आहेत, काँग्रेसचे उमेदवार अमोल दौंडकर यांनी अर्ज भरला आहे. आता या अर्जात विशेष का भरला आहे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विजय डोळस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अमोल दौंडकर यांचा आज अर्ज दाखल झाला. विशेष म्हणजे महाविकास आघाडीकडून विचारात घेतलं जात नाही हे प्रमुख खरं तर त्यांच्या बोलण्याचा कल दिसतो. आम्हाला विचारात घेतलं जात नाही, आम्ही महाविकास आघाडीचा घटक पक्ष असतानाही आम्हाला पक्षाकडून किंवा महाविकास आघाडीतील पक्षांकडून थोडा कॉर्नर केलं जातं, साईड कॉर्नर दाखवला जातो. ही खरं तर काँग्रेसची सल आहे. आता त्यामुळे त्यांनी खरं तर स्वतंत्र काँग्रेसतर्फे अर्ज दाखल केला आहे. या सगळं विचार करता आणखीन एक महत्वाची घडामोड म्हणजे शिवसेना शिंदे गटाकडून अक्षय म्हणजे जिल्हा समन्वयक अक्षय जाधव यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांना मागच्या 2-3 दिवसाच्या घडामोडीनंतर त्यांनी महाराष्ट्र स्वराज्य पक्षात प्रवेश केलेला आहे. ते खरं तर आजच उमेदवारी अर्ज दाखल करायला आले होते त्यांना, परंतु अर्ज दाखल करण्याची वेळ 3च्या अगोदर असल्यामुळे त्यांचा एक 5-10 मिनिटं थोडं उशीर झाल्यामुळे त्यांना आज उमेदवारी अर्ज एबी फॉर्मसह दाखल करता आला नाही. ते उद्याही दाखल करतील. उद्याचा दिवसभर खरं तर महाविकास आघाडी असेल, महायुती असेल किंवा अपक्ष उमेदवार जे इच्छुक असतील खेड-रंधी विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवण्यासाठी ते सगळे उमेदवारी अर्ज दाखल करतील. उद्याचा दिवस खरं तर खूप उत्स्फूर्तपणे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आहे. आता त्यानंतर छाननी आणि माघारी, आता माघारीचं 4 नोव्हेंबर तारीख आहे, तर तोपर्यंत पक्षसृष्टी कुणाला थांबवण्यात यशस्वी ठरतात किंवा कुणाला संधी देतात. आता विशेष म्हणजे अतुल देशमुख यांची भूमिका भविष्यात खूप महत्वाची राहणार आहे. कारण अतुल देशमुख खरं तर विधानसभा त्यांनी 2019 ची विधानसभा लढवली आहे. त्यामध्ये त्यांना 50,000हून अधिक मतं त्यांनी मिळवली आहे अपक्ष असताना. त्यामुळे खरं तर अतुल देशमुखांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याकडे तालुक्याचं लक्ष असणार आहे. प्रमुख लढत विचार केला तर आमदार दिलीप मोहिते, बाबाजी काळे ही प्रमुख लढत जरी मानली जात असली तरीही छोटे मोठे पक्ष आणि त्यांची तालुक्यातली जी ताकद आहे ती आजमावण्याचा ते कार्यकर्ते प्रयत्न करतील. विशेष महत्व करणे अतुल देशमुखांचा उद्याचा उमेदवारी अर्ज आणि त्यांची पुढील काही काळातील जी भूमिका राहील ती खरं अर्थानं तालुक्याच्या आमदारकीचा निकाल दर्शवणारी राहणार आहे. कारण अतुल देशमुखांसोबत संघटन आहे आणि त्यांनी विधानसभेच्या दृष्टीने केलेली तयारी सर्वश्रुत आहे. आमदार दिलीप मोहिते यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. खरं तर त्यांनी चाकणमध्ये त्यांना आमदार दिलीप मोहिते यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. चाकणसह त्यांनी खरं तर रॅली काढली. महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांनी रॅली काढली होती. वाजत गाजत ढोल ताशे पारंपरिक वाद्यात त्यांनी मोठं शक्ती प्रदर्शन केलं. खरं तर दिलीप मोहितेंना मानणारा मोठा वर्ग खेड तालुक्यात आजही आहे. कोणी म्हणत असलं विरोधात आहे तर आजची सभा खूप मोठ्या पद्धतीनं सगळ्यांनी पाहिली आणि त्यातील त्यांच्या कार्यकर्त्यांचं संघटन ते सभेचं नियोजन पाहता त्यांच्याजवळ आजही बलस्थान आहे, मतांचा कोटा आहे हे त्यातून दिसून येतं. त्यांच्या भाषणातून त्यांनी खरं वास्तविक पाहता त्यांनी म्हणजे विरोधकांवर सडकून टीका केली. महाविकास आघाडीचा उमेदवार खरं तर दुपारी त्यांचं भाषण झालं. त्या भाषणामध्ये त्यांनी प्रखरपणे सांगितलं की यांचा उमेदवार अजूनही ठरला नाहीये, त्यामुळं सगळे आले आणि मी एकटा बस असं ते म्हणतात त्या दृष्टीने त्यांनी भाषण केलं. याशिवाय नाना टाकळकरांनी त्याच मैदानावर आमदार दिलीप मोहितेंवर जहरी भाषेत आणि खालच्या पातळीवर जी टीका केली त्या टीकेलाही खरं तर आमदार मोहिते यांनी उत्तर दिलं आणि एकंदरीतच त्यांच्या विरोधी गटाने त्यांच्या विरोधी जे पक्षाने विरोधी गटाकडून जे राजकारण केलं जातं त्याच्यावर त्यांनी प्रहार केला.
एकंदरीत त्यांची सभा एक माहोल म्हणजे शक्ती प्रदर्शन आणि ज्या झोकात आमदार सत्ताधारी आमदारांची सभा व्हायला पाहिजे त्या झोकात झाली आणि ती पाहता आमदार दिलीप मोहिते यांचं आजही खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा तालुक्याच्या पातळीवर जी बलस्थान आहे ते भक्कम असल्याचं अधोरेखित झालं. आजच्या फराळात आपण इथंच थांबूया. पुन्हा उद्या नवीन राजकीय विषयात आपण भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.